राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आपल्या संवेदनशीलतेचे व सुसंस्कृत वागणुकीचे उत्तम उदाहरण सोलापूरकरांसमोर ठेवलं। शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एकीकडे कार्यकर्त्यांप्रती आपुलकी दाखवली, तर दुसरीकडे सध्या निर्माण झालेल्या पूरस्थितीची जाण ठेवत भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीब शेख यांनी मंत्री भरणे यांच्या स्वागतासाठी मोठ्या सत्काराचं आयोजन केलं होतं। यामध्ये क्रेनच्या साहाय्याने त्यांना भला मोठा हार घालण्यात येणार होता, पण मंत्री भरणे यांनी यंदा विशेषतः सोलापुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाल्यानं भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला। पण त्यांनी नजीब शेख यांच्याच हस्ते टोपी आणि शालचा सत्कार स्वीकारत आपल्या नेत्याचा सन्मान राखला। इतकंच काय तर मंत्री भरणे यांनी नजीब शेख यांचा उल्लेख भर पत्रकार परिषदेत केला। त्यांनी नजीब भाई, आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्यात। मी जरी क्रेननं हार घातला नाही तरी आपला सत्कार मला पोहोचलाय। मी आपल्या पाठीशी आहे असं जाहीरपणे सांगितलं। एक नेता कसा कार्यकर्त्यांचा सन्मान राखतो आणि त्याच वेळी समाजातील परिस्थितीची जाणीव ठेवतो, याचं उत्तम उदाहरण आज सोलापूरकरांना पाहायला मिळालं। प्रवेश करतायत त्यांचं मी आपल्याला अभिनंदन करतो। खरं तर आमच्या नजीबभाईंनी हार मोठा आणला, परंतु आम्हाला माहिती शेतकऱ्यांचा अतिवृष्टी झाल्यामुळं तेव्हा तुम्ही हार घातले नाही, परंतु आज नजीबभाई तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। जरी हार थोडा शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे थोडा तो हार स्वीकारला नाही, मोठा ट्रेनमधला स्वीकारला नाही, तर तुम्ही विनाकारण सुद्धा काहीतरी वेगळंही होतं। तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, पण तुम्हाला सगळ्यांना आज राष्ट्रवादी पक्षामध्ये मी नंतर जाताना सगळ्यांना स्वागत करतो। काय वेळ ऐका ना, इथं पत्रकारांना पुढे येऊ द्या, त्यानंतर आपण सगळे सत्कार घ्यायचे।